हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आपली टेन्सची एक इंटरेस्टिंग सिरीज चालू आहे जी आपल्याला स्पोकन इंग्लिशसाठी आणि त्याचबरोबर निबंध लेखन, पत्रलेखन किंवा सारांश लेखन अशा कुठल्याही रायटिंग स्किल्ससाठी उपयोगी पडेल. या टेन्सच्या सिरीजमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघतोय ती म्हणजे मराठी वाक्यांच्या शेवटी काही ठराविक क्रियापदं येणार आहेत आणि मग असे जे काही वेगवेगळे क्रियापदं आहेत त्यांच्यासाठी कुठला टेन्स वापरायचा, वाक्यरचना कशा करायच्या, प्रश्न कसे विचारायचे, नकारार्थी वाक्य कशी बनवायची, असं एक ना अनेक आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघत असतो. त्याचबरोबर काही कीवर्ड्स आहेत का, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सेक्शन खूप महत्त्वाचा आहे की काही कीवर्ड्स आहेत ज्याच्यावरून तुम्हाला टेन्स कोणता आहे ते ओळखताना सुद्धा मदत होणार आहे. ही टेन्सची सिरीज सगळ्यांसाठी आहे, फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नाही. शाळेतले विद्यार्थी सुद्धा ज्यांना इंग्लिश लिहिताना प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पेरेंट्ससाठी सुद्धा ही सिरीज खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या सिरीजचा फायदा घ्या. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत ही सिरीज शेअर करा, त्यामुळे आपल्या चॅनलला देखील सपोर्ट होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. या आधीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला जर बघायचे असतील या सिरीजमधले तर प्लेलिस्ट सेक्शनमध्ये आपली जी टेन्सची प्लेलिस्ट आहे ती एकदा नक्की बघा. यातलं पहिलं लेक्चर तर खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यात आपण सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस केलेल्या, नंतर प्रेझेंट टेन्स सुद्धा आपण बघितला आणि आता आपण पास्ट टेन्समधला कंटिन्युअस पास्ट टेन्स हा टॉपिक आज बघणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला टेन्सचा टॉपिक आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. आपल्या या टेन्सच्या सिरीजमधली सगळ्यात इंटरेस्टिंग आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मराठी वाक्यांच्या शेवटी कोणत्या पद्धतीची क्रियापदं येतात त्याच्यावरूनच आपण ट्रान्सलेशन करणार आहे. बरोबर. आज आपण बघत आहे की त होतो, त होती किंवा त होते अशा पद्धतीने जर क्रियापदं असतील शेवटी तर तिथे तुम्हाला कोणता टेन्स वापरायचा आहे? कंटिन्युअस पास्ट टेन्स. या ठिकाणी बघा, एक क्रिया आहे जी घडत होती असं आपल्याला सांगायचं. जर आपण आहे म्हटलं तर तो काय असतो? प्रेझेंट टेन्स. आणि होतो, होती, होते म्हटलं तर तो असतो पास्ट टेन्स, म्हणजेच काय? भूतकाळ. भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती असं आपल्याला सांगायचंय, त्यामुळे ती क्रिया चालू होती, इट वॉज इन ॲक्शन, इट वॉज इन प्रोग्रेस, अशा पद्धतीने तुम्हाला जर काही सांगायचं असेल एखादं वाक्य तर ते तुम्हाला कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये वापरायचं असतं. म्हणजे इथे जर तुम्ही एक्झाम्पल्स बघितले, जात होती, करत होता, बघत होता, बोलत होता, ऐकत होता, अशा पद्धतीने मराठी वाक्यांच्या शेवटी काय असणार आहे? त, होता, होती, होते. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुम्हाला काहीतरी लिहायचंय. समजा मराठीत वाक्य तुम्हाला माहिती आहे की आपल्याला नक्की काय सांगायचंय, फक्त त्याचं स्ट्रक्चर कसं बनवायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आता आपण ते पण बघूयात. स्ट्रक्चरमध्ये पहिली गोष्ट सब्जेक्ट असतो आपल्या वाक्याच्या सुरुवातीला, त्यानंतर वॉज किंवा वर यापैकी योग्य ते हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. आता आपण आधी बघूयात की वॉज कधी वापरायचं आणि वर कधी वापरायचं. वेअर नाही म्हणायचं, वर असाच उच्चार असतो त्याचा. ठीक आहे. वॉज जे आहे ते आपल्याला एकवचनी कर्त्यांसाठी वापरायचं, म्हणजेच काय? सिंग्युलर असेल तर तिथे आपण वापरायचं वॉज. आणि जर वर जे आहे ते आपल्याला वापरायचं असेल तर ते आपण अनेक वचनी कर्त्यांसाठी वापरणार. अनेक वचन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. एक्झाम्पल बघा, जर आपण ही म्हटलं तर त्याच्यानंतर ही वॉज येणार आहे. जर आपण दे म्हटलं तर दे नंतर वर येणार आहे. ओके. हे तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे की आपल्याला वॉज किंवा वर पैकी योग्य हेल्पिंग वर्ब वापरायचे, कर्त्यानुसार आपण ते बदल करणार. आणि मग इथे तुम्हाला क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी व्हर्बला आयएनजी फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागेल. जे काही व्हर्ब असेल त्याला आपण आयएनजी फॉर्ममध्ये वापरतो त्यालाच काय म्हणायचं? V4. आणि मग जे काही पुढे वाक्यात आपण ऑब्जेक्ट वापरणार आहे ते असेल. जनरली वाक्यामध्ये आपण जी काही ऍक्शन सांगितलेली आहे ती आपण क्रियापदात सांगतो. ती ऍक्शन कोण करतो तो असतो कर्ता आणि कोणावर घडते ते असतं ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने S+V+O अशी वाक्यरचना इंग्लिशमध्ये आपल्याला बघायला मिळते. जर आपण या वाक्याला पॉझिटिव्ह वाक्य आहे असं म्हटलं आणि जर आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल आणि जर आपण फक्त नॉट वापरून वाक्य नकारार्थी करणार असेल तर सब्जेक्ट नंतर वॉज किंवा वर जे योग्य असेल ते हेल्पिंग वर्ब वापरायचं, त्यानंतरच नॉट आलं पाहिजे. ठीक आहे. याची तुम्हाला शॉर्टकट सुद्धा बनवता येतात, म्हणजे आपण त्याला कॉन्ट्रॅक्शन्स म्हणतो ऍक्च्युली, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. ते कॉन्ट्रॅक्शन्स सुद्धा योग्य वापरता आले पाहिजेत. वॉजंट, वरंट अशा पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपण बघणार आहे. आधी सुरुवातीला स्ट्रक्चर्स बघून घेऊयात. स्पोकन इंग्लिशसाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. आधी हे दोन स्ट्रक्चर्स आपण बघून घेऊयात क्वेश्चन्स फ्रेम करण्याचे, मग इथे परत एकदा आपण डिस्कशन करूयात. आता आपण हा जो व्हर्बल क्वेश्चन बनवणार त्याचं स्ट्रक्चर कसं असेल बघा. वॉज किंवा वर वापरणार, व्हर्बनी सुरू होतं म्हणून हे व्हर्बल क्वेश्चन असतात आणि यांची उत्तरं कशी असतात? येस किंवा नो मध्ये. ओके. त्यानंतर सब्जेक्ट येणार वाक्यातला,
त्यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म असेल आणि हे ऑब्जेक्ट सुद्धा असेल. आणि आपण क्वेश्चन विचारतोय त्यामुळे शेवटला क्वेश्चन मार्क असेल. लिहिताना ही गोष्ट चुकवायची नाही आणि बोलत असताना सुद्धा आवाजात थोडेफार चढउतार करायचे, म्हणजे समोरच्याला वाटलं पाहिजे आपण त्यांना प्रश्न विचारतोय. ओके. त्यानंतर इथे आपण स्ट्रक्चर बघणार आहे ते म्हणजे WH टाईपचे जे काही वर्ड्स असतात, WH टाईप क्वेश्चन्स जे असतात त्यांच्याबद्दल. WH वर्ड वापरायचा जो योग्य असेल तो, त्यानंतर वॉजवर वापरायचं, त्यानंतर सब्जेक्ट असेल, त्यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म कारण आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स बघतोय, आणि मग ऑब्जेक्ट असेल. आता एक गोष्ट क्लिअर करते, बऱ्याच वेळा हे लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, जर आपण हूने प्रश्न विचारला म्हणजे जर आपण कर्त्यालाच प्रश्न विचारला असेल तर या स्ट्रक्चरमध्ये हे सब्जेक्ट मिसिंग असणार. ठीक आहे. जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला म्हणजे जर आपण ऑब्जेक्टला प्रश्न विचारला असेल तर या स्ट्रक्चरमध्ये आपण शेवटी जे ऑब्जेक्ट लिहितोय ते मिसिंग असेल. ठीक आहे. एवढी एक बेसिक गोष्ट आहे. आणि आणखीन एक खूप बेसिक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. आपण या सगळ्या ज्या स्ट्रक्चर्सचा अभ्यास करतोय हे एकदम बेसिक म्हणजे ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी आहे. ॲडव्हान्स लेवलचं जे इंग्लिश आहे त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात, पण एक जनरल मिनिमम इतकी तरी गोष्ट आपल्याला जमू शकते. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल बोलण्यात. याच्याने सुरुवात करा, त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स लेवलचं शिकूच शकता. त्यामुळे ही बेसिक वाक्यरचना तरी आधी सुरुवातीला जमली पाहिजे. इथे आपण एक पॉईंट डिस्कस करणार होतो ते म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्शन्स आपण वापरतो. आता मी जर म्हटलं वॉजंट किंवा वॉज नॉट, तर तिथे जर आपल्याला एखाद्या गोष्टीवरती भर द्यायचा असेल म्हणजे तेच किती महत्वाचं आहे असं सांगायचं असेल तर तिथे कॉन्ट्रॅक्शन्स वापरायचे नाहीत. ओके. पुढचं जे आपण एक्झाम्पल बघणार आहे प्रॅक्टिससाठी त्यात हे सगळं डिस्कस करूयात. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी प्रॅक्टिससाठी. याचे आपण चारही पद्धतीने ट्रान्सलेशन्स करून बघूयात, स्ट्रक्चर्स बघूयात. ठीक आहे. आता आपण जे स्ट्रक्चर्स बघितले ते आता प्रॅक्टिकली आपण अप्लाय करून बघूयात. इथे वाक्य आहे, मुले आनंदाने उड्या मारत होती. इथे बघितलं तुम्ही तर त होती आलेला आहे. आता मराठीमध्ये जे एकवचन अनेक वचनचे क्रियापदाचे नियम असतात ते तुम्हाला नीट जमले पाहिजेत. ओके. या वाक्याला जर आपण प्रॉपरली ट्रान्सलेट करायचं बघितलं तर चिल्ड्रन वर जम्पिंग हॅपीली हे असं वाक्य होईल. इथे बघितलं तर तुम्ही वर वापरलेला आहे आणि आयएनजी फॉर्म वापरलेला आहे जम्प या व्हर्बचा. ओके. टू जम्प हे आपलं मेन व्हर्ब आहे, त्याचं आपण V4 वापरलं. हे आहे पॉझिटिव्ह वाक्य. याला आपण असं नकारार्थी बनवायचं असेल म्हणजेच आपल्याला जर म्हणायचं असेल की मुले आनंदाने उड्या मारत नव्हती तर आपण ते काय म्हणू शकतो, चिल्ड्रन वरंट किंवा वर नॉट जम्पिंग हॅपीली. आता ही जी वाक्य आहेत मी मगाशी जे सांगितलं की कॉन्ट्रॅक्शन्स आपण वापरले तर एक नॉर्मल वाक्य होतं, पण जर आपल्याला असं सांगायचं असेल की ते तसं करतच नव्हते म्हणजे तुम्हाला जर आपण मराठीमध्ये बोलत असताना च वगैरे जोडतो एखाद्या शब्दाच्या शेवटी तिथे तो भर दिल्यासारखा वाटतो, अशा वेळेस जर तुम्हाला हायलाईट करून एखादी गोष्ट सांगायची असेल तर तिथे तुम्ही कॉन्ट्रॅक्शन्सचा वापर टाळायचा म्हणजे ते वाक्य त्या पद्धतीने बोलता येतं. ठीक आहे. हे बोलण्याच्या बाबतीतलं आहे. आता आपण बघूयात की व्हर्बल क्वेश्चन कसा विचारायचा. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, मराठीत कसं असणार आहे की मुले आनंदाने उड्या मारत होती का, मग हो मारत होती किंवा नाही मारत नव्हती अशी उत्तरं असतात. मग हे जे व्हर्बल क्वेश्चन आहे तिथे आपण काय करणार, व्हर्बनी वाक्याची सुरुवात करणार. आपलं हेल्पिंग व्हर्ब आहे वर, त्यांनी आपण वाक्याची सुरुवात करूयात. वर चिल्ड्रन, त्यानंतर सब्जेक्ट येतो जम्पिंग हॅपीली. वर चिल्ड्रन जम्पिंग हॅपीली म्हणजे मुलं आनंदाने उड्या मारत होती का, हे असं वाक्य होईल. हे 3 प्रकार तुम्हाला जर समजले असतील तर आता तुम्हाला WH टाईप क्वेश्चन बनवायचा आहे. तो कसा बघा, यात तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारू शकता. मुले कशी उड्या मारत होती किंवा मग मुले कधी उड्या मारत होती, मुले का उड्या मारत होती, अशा पद्धतीने कुठलाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. ते तुम्हाला नीट जमलं पाहिजे. ठीक आहे. आपण जर म्हटलं कोण उड्या मारत होतं तर ते कसं असेल, हू वर जम्पिंग. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की जर आपण सब्जेक्टलाच क्वेश्चन विचारला तर आपल्या या स्ट्रक्चरमध्ये सब्जेक्ट मिसिंग असेल. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर कोण उड्या मारत होता असं आपण म्हटलंय म्हणजे सब्जेक्ट कोण आहे हाच विचारतोय आपण, म्हणून चिल्ड्रन शब्द आपण या वाक्यात लिहिला नाही. अशा पद्धतीने हे चारही स्ट्रक्चर्स आपण बघितलेले आहेत. आता एक महत्त्वाचं सेक्शन आहे तो म्हणजे कीवर्ड्स आहेत जे आपल्याला आयडेंटिफाय द टेन्स अशा पद्धतीच्या सेंटेन्सेसमध्ये क्वेश्चन्समध्ये खूप उपयोगी पडणार आहे. जर आतापर्यंत तुम्ही बघितलं तर सरळ सेवांसारख्या परीक्षांमध्ये किंवा स्कूल लेवलचे एक्झाम्स असतात तिथे सुद्धा कोणता टेन्स आहे हे ओळखा सांगतात. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे व्हाईल, स्टील, ॲट दॅट मोमेंट आणि देन असे जर शब्द वापरले तर तो कंटिन्युअस पास्ट टेन्स असेल. ठीक आहे. इथे आपण हे शब्द वापरल्यामुळे ती ॲक्शन कंटिन्युएशन मध्ये होती किंवा ती प्रोग्रेस मध्ये होती हे आपल्याला लक्षात येतं. आपण एक एक्झाम्पल बघूयात. व्हाईल आय वॉज स्टडिंग माय मदर वॉज डुईंग
हर वर्क. या ठिकाणी दोन्ही ऍक्शन्स एका वेळी घडत आहेत म्हणून आपण दोन्हीकडे सेम टेन्स वापरला. म्हणजे जेव्हा मी अभ्यास करत होतो त्याच वेळेस माझी आई सुद्धा तिचं काम करत होती. इथे दोन्हीही जे ऍक्शन्स आहेत, दोन्ही पण क्रिया ज्या आहेत त्या एका वेळी घडत होत्या आणि दोन्ही सुद्धा चालू होत्या. हे आपल्याला लक्षात येतं म्हणून आपण अशा पद्धतीने हे वाक्य बनवलेली आहेत. आता आपण बघूयात की हा जो कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे हा नक्की वापरायचा कधी. कधी कधी वापरू शकतो तर भूतकाळात जेव्हा क्रिया चालू होती असं सांगायचं असेल तर. ओके, फॉर एक्झाम्पल शी वॉज डान्सिंग. या वाक्यामध्ये ती डान्स करत होती असं आपण म्हणतोय. मराठी वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे, त होती. ओके, ही क्रिया घडताना आपण बघितलेलं. नेक्स्ट आहे दोन क्रिया एका ठराविक वेळी होत होत्या असं सांगताना आपण दोन्ही क्रिया कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये वापरू शकतो. म्हणजे जर दोन्हीही एका वेळी सायमल्टेनियसली घडत होत्या, एका वेळी दोन्ही पण ऍक्शन्स चालू होत्या, त्यांचा काही ठराविक सिक्वेन्स नव्हता, त्यावेळेस आपण अशा पद्धतीने हे वाक्य बनवू शकतो. मग अशी आपण जे एक्झाम्पल्स बघितलं, आय वॉज स्टडिंग अँड मदर वॉज डुईंग हर वर्क, ते सेम एक्झाम्पल इथे अप्लाय होणार आहे. किंवा मग जर एक ऍक्शन सिम्पल पास्ट मध्ये आपण दाखवली असेल तर दुसरी ऍक्शन कंटिन्युअस पास्ट मध्ये दाखवायची. इथे आपण एक एक्झाम्पल बघूयात. शी सॉ that the train was going. मग इथे तुम्ही बघितलं तर तिने बघितलं, या ठिकाणी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरलाय. एक कृती आहे ती आणि त्याच्यानंतर तिने काय बघितलं ती ऍक्शन मात्र चालू होती म्हणून आपण इथे कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरलेला आहे. ओके, शी सॉ दॅट द ट्रेन वॉज गोईंग. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर सिंपल पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस पास्ट टेन्स असं एक कॉम्बिनेशन बनवून आपण वाक्य बनवलंय. या प्रकाराबद्दल आपण आपलं जे शेवटचं लेक्चर असणार आहे या सिरीज मधलं त्यात बघूयात सिक्वेन्स ऑफ टेन्स. तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर दोन क्रिया ठराविक वेळी एकत्र घडत होत्या, एकाच वेळी दोन्ही क्रिया चालू होत्या सांगायचं असेल तर आपण दोन्ही क्रिया कंटिन्युअस पास्ट मध्ये वापरणार. किंवा मग असे काही सेंटेन्सेस असतात जिथे आपल्याला एक क्रिया सिंपल पास्ट आणि एक क्रिया कंटिन्युअस पास्ट मध्ये वापरावी लागते. त्याचबरोबर काही पर्सिस्टंट हॅबिट्स असतात ज्यांच्याबद्दल सांगताना आपल्याला कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करायचा असतो. थोडक्यात आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो अशा सवयींचा ज्यावेळेस आपल्याला उल्लेख करायचा असतो त्यावेळेस. आणि हा प्रकार आपण प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत सुद्धा बघितलेला. आत्ता वर्तमानात जर आपल्याला एखादी चुकीची सवय असेल तर तिथे आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरणार आणि भूतकाळात जर आपल्याला तशा प्रकारची सवय होती असं सांगायचं असेल तर आपण तिथे कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरणार. हे आधी समजून घ्या की नक्की ह्या पर्सिस्टंट हॅबिट्स म्हणजे असतात काय. त्यावेळी आपल्याला एखाद्या सवयीबद्दल सांगायचं असतं जी आपल्याला सोडायची आहे पण ती सवय सुटत नाही. ठीक आहे, एखादी सवय आहे जी आता आपल्याला सोडवायची आहे, आपल्याला ती चांगली नाही आहे आपल्यासाठी हे कळतंय पण ती आपल्याकडून सुटत नाही, अशा वेळेस याला पर्सिस्टंट हॅबिट म्हणतात. आणि अशी जी सेंटेन्सेस असतात जी आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये बनवतो त्यावेळेस तिथे आपल्याला ऑलवेज आणि कंटिन्युअली वगैरे शब्द वापरावे लागतात. कसं असतं, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय आहे असं सांगायचंय त्यावेळी तिथे आपण सिंपल टेन्स वापरतो. मग इथे सिंपल प्रेझेंट सुद्धा येतो आणि सिंपल पास्ट सुद्धा येतो. ठीक आहे, पण जर आपल्याला एखादी सवय आहे मात्र ती सुटत नाहीये असं सांगायचं असेल, सोडायची आहे पण सुटत नाहीये, तर तिथे कंटिन्युअस टेन्स वापरायचा आणि याला काय म्हणायचं असतं, पर्सिस्टंट हॅबिट. ठीक आहे, आता इथे जे एक वाक्य दिलेलं आहे ते बघूयात आपण. ही वॉज ऑलवेज गॅम्बलिंग किंवा मग ही वॉज ऑलवेज फॉरगेटिंग. इथे तुम्ही बघितलं तर आपण वॉज आणि आयएनजी फॉर्म वापरलाय म्हणजे हा आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ही जी गॅम्बलिंगची सवय आहे ही काही चांगली नाहीये, ती जर सोडायची आहे पण ती सुटत नाहीये म्हणून आपण इथे कोणता टेन्स वापरला, कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता इथे खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे, डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट. आता फ्युचर इन द पास्ट हा काय प्रकार आहे आधी बघा. आपल्या या लेक्चर सिरीजचा हाच तुम्हाला फायदा होणार आहे की अशा काही नवीन कन्सेप्ट्स आहेत ज्या इंग्लिशमध्ये तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मराठीतून समजून घेता येणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित ही सिरीज फॉलो करा तुम्ही. तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की आपल्या स्वतःमध्ये काही काही इम्प्रूव्हमेंट्स झालेले आहेत. इथे आता एक कन्सेप्ट आपण बघतोय ते आहे फ्युचर इन द पास्ट. जर आपण आत्ता बोलत असताना पुढच्या प्लॅन्स बद्दल काही बोलत असेल भविष्यातल्या तर तो आपण फ्युचर टेन्स आहे असं सांगतो. पण समजा आपण म्हणत आहे की भूतकाळामध्येच एखादी गोष्ट आपण बोलत आहे मात्र तेव्हा काहीतरी भविष्याबद्दल ठरलेलं होतं. एक्झाम्पल बघा, तुम्हाला थोडक्यात समजेल. मी जर म्हटलं ही वॉज लिव्हिंग फॉर मुंबई
ऑन नेक्स्ट संडे. सुरुवातीला ही वाक्यरचना समजून घ्या. इथे आपण म्हणत आहे की डेफिनेट अरेंजमेंट म्हणजे ते ठरलेलं होतं, भविष्यामध्ये तसं घडणार आहे, पण ती कृती भूतकाळात झाली, होऊन गेली असं आपण सांगतोय. इथे आपण काय वाक्य लिहिलेलं आहे, ही वॉज लिव्हिंग फॉर मुंबई. तो मुंबईसाठी जाणार होता, पण तो कधी जाणार होता? पुढच्या रविवारी. इथे जरीही ऑन नेक्स्ट संडे ही फ्रेज फ्युचर टेन्स दाखवत होती, पण तो आपण पास्ट टेन्स मध्येच उल्लेख केलेला, म्हणजे तो त्याच्यानंतर घडणाऱ्या रविवारी जाणार होता असं आपण म्हणतोय. आणि ही जी वाक्य असतात ती आपल्याला कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये वापरावी लागतात. इथे तुम्ही बघितलं तर ही नंतर वॉज वापरलेला आहे, आयएनजी फॉर्म वापरलेला आहे, आणि तरी ती कृती तेव्हा न घडता त्यानंतर घडणार होती असं आपण तिथे सुद्धा फ्युचर टेन्स सांगितलेलं आहे. हे तुम्हाला आता ऐकताना पहिल्यांदाच ऐकत असाल तर थोडंसं फार काहीतरी वेगळं वाटेल, मात्र बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात, समजून घेतल्या की आपल्याला त्या लक्षात राहतात जास्त वेळासाठी. सो तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जर शिकायचं असेल काहीतरी तर या गोष्टींवरती सुद्धा तुम्ही थोडीफार मेहनत करणं गरजेचं असतं. आतापर्यंत आपण बघितलं की कधी वापरायचा, आता आपण बघणार आहे कधी वापरायचा नाही. म्हणजेच काय, कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये काही वर्ब्स आहेत ज्यांची वाक्यरचना चुकीची होईल. म्हणजेच काही वर्ब्स असे आहेत की जे V4 मध्ये आपण वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल माइंड किंवा मग सी जर आपण बघणे या अर्थाने वापरलं असेल तर तिथे आपण सीइंग हे वर्ब वापरू शकत नाही. पण जर तुम्हाला भेटणे या अर्थाने वापरायचं असेल तर तिथे तुम्ही सीइंग हा शब्द वापरू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर आपण अपियर हा शब्द जर बघितला, सीम हा शब्द आहे, हे जे शब्द आहेत यांना आपण V4 मध्ये वापरू शकत नाही. त्यामुळे ते जे सेंटेन्सेस असतात ते सुद्धा आपल्याला कंटिन्युअस पास्ट मध्ये न करता सिंपल पास्ट मध्ये करावे लागतात. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं, इट सीम्ड शी वॉज अनहॅपी, म्हणजे असं दिसत होतं की ती आनंदात नाहीये. हे आपण वाक्य सिंपल पास्ट मध्ये वापरलेलं आहे कारण इथे व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला. आपण जर असं म्हटलं, असं दिसत होतं म्हणजे इट वॉज सीमिंग म्हटलं ना, तर ते वाक्य पूर्णपणे चुकणार आहे, हे ॲक्सेप्टेड नाहीये. त्यामुळे आपण अशा पद्धतीने V4 फॉर्म्स कुठे वापरायचे नाहीत याबद्दल प्रेझेंट टेन्समध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं, जिथे आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघितला. ते लेक्चर एकदा सगळ्यांनी नक्की बघा. त्याचबरोबर आपले फंक्शन्स ऑफ टेन्स नावाचा फर्स्ट चॅप्टर जो आहे SP बक्षी यांच्या सिरीजमधला, तो सुद्धा नक्की बघा. त्यात तुम्हाला खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळतील. त्यामुळे असे जे काही वर्ब्स आहेत जे V4 मध्ये नाही लिहायचे, तिथे कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरायचा नाही. होमवर्कसाठी आज मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. कोरोना काळात सगळेजण घरून काम करत होते. इथे मराठी वाक्यांच्या शेवटी काय आलेलं आहे, तर होते. त्यामुळे आपल्याला इथे कोणता टेन्स वापरायचा आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स. यामध्ये तुम्हाला हे पॉझिटिव्ह वाक्य बनवता आलं पाहिजे, निगेटिव्ह वाक्य बनवता आलं पाहिजे, व्हर्बल क्वेश्चन बनवून बघा. त्याचबरोबर WH टाईपचा जो क्वेश्चन असतो तो सुद्धा तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. आणि हे जे सगळे क्वेश्चन्स तुम्ही बनवताय, जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यानुसार तुम्ही जी वाक्य बनवताय, हे तुम्हाला चूक आहे का बरोबर आहे हे समजण्यासाठी तुम्ही मला टेलिग्रामवरती तुमचे मेसेजेस करू शकता. तुमचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला टेलिग्रामवरती पर्सनली पाठवू शकता. तिथे मी तुम्हाला चेक करून सांगेन की चूक आहे का बरोबर. आणि ज्यांना टेलिग्रामवरती नाही सांगायचं ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकतात, काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी एक बेसिक वाक्य दिलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्य मराठीतून तयार करा, त्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर कधी वापरायचा याबद्दल आपण जे काही पॉईंट्स बघितले, म्हणजे पर्सिस्टंट हॅबिट किंवा मग डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट, असे जे काही सेंटेन्सेस आहेत ते सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांचं तुम्ही व्यवस्थित इंग्लिशमध्ये स्ट्रक्चरनुसार वाक्य बनवून दाखवा. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. चुकलं तरीही चालेल, मात्र ॲटलिस्ट प्रयत्न तरी केले पाहिजेत. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर सुद्धा इंटरेस्टिंग वाटलं असेल. असंच एकदम सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपण इंग्लिश बोलायला शिकणार आहे, इंग्लिश लिहायला शिकणार आहे. आधी बेसिक वाक्यरचनांचा अभ्यास करा, समजून घ्या गोष्टी कशा असतात, बोलायचा कॉन्फिडन्स येईल आणि त्यानंतर ॲडव्हान्स लेवलचं तुम्ही आरामात शिकू शकता. त्यामुळे ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत नक्की फॉलो करा. यानंतरचे जे पार्ट्स आहेत ते अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स यावेत म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत देखील हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.